नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हा, तुम्हाला नाही केलंय, मला येतोय का माहितीये? बर्थडे आज आपला वाढदिवस आहे. तर बोललो वाढदिवस आहे. सकाळी उठलो, आंघोळ पांघोळ केली, ब्रश बिश केला. नाही, ब्रशच्या आंघोळीच्या आधीच ब्रश केला. आणि आता कुठे माहितीये मी आलोय सिद्धिविनायकला देवाचं दर्शन घ्यायला. आजचा दिवस एकदम छान जाईल अशी आशा बाळगतो. आणि पहिलं देवाचे दर्शन करून येतो, त्यानंतर मग पुढे आपल्याला अजून दोन देवदर्शन करायचे आहेत. तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत. तर आधी सिद्धिविनायकला जाऊन या. हे बघा, असं दिसणार नाही तुम्हाला, बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो. आणि आतमध्ये शूट अलाउड नाही, तर थोडं चोरून बघूया, जेवढं जमतं तेवढं करूया. तर चितळे बंधूंच्या समोर आहे आपल्या श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर. आणि आता आपण जाणार आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी. आजचा दिवस सुखद, आजचा दिवस म्हणजे आजपासून पुढचे सर्व दिवस सुखाचे, समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे लाभो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करणार. ऐश्वर्याची म्हणजे असं पैसा अडकायचा नाही, सुखाचे ऐश्वर्य लाभो असं देवाला मागणार आहे. आणि जाणार आतमध्ये, आणि आतमध्ये शूट अलाउड नाही तुम्हाला माहितीये, पण थोडं जे काय जमेल ना तेवढं आपण करू आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि जास्त तुमचा वेळ न घेता आणि आपल्या व्हिडिओला जास्त विलंब न लावता आपण आता मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आतमध्ये आलो आहे आणि प्रचंड अशी गर्दी आहे. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारीच माझा आज वाढदिवस आला आहे. त्यानिमित्ताने मी आलो आहे आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आणि समोर आपल्या बाप्पांचं दर्शनसुद्धा झालं आहे गाभाऱ्यात जायच्या अगोदर. आणि खूप माणसं आली आहेत, प्रचंड अशी गर्दी आहे. आणि आता आपण जाऊया सरळ गाभाऱ्याकडे. आणि गाभाऱ्यात थोडं शूट जेवढं मला जमलं आहे तेवढं मी केलं आहे. आणि बाप्पाचं दर्शन हे बघा, समोर आपले बाप्पा. आणि प्रचंड अशी गर्दी दर्शनासाठी, आणि पाया पडायला पण भेटत नाही, एवढी गर्दी असते. मंगळवार आहे त्यात अजून. आणि आता आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे आपण दर्शन घेतले. आणि आता आपण जाणार आहोत स्वामींच्या मठामध्ये दादरला. तिकडे पण शूट अजिबात अलाउड नाही आहे, पण आपण थोडं जेवढं जमेल, आता कसं गेलं थोडं चोरून तसं थोडं शूट करूया. म्हणजे माझ्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा घर बसल्या गणपती बाप्पाचे, श्री स्वामी समर्थांचे आणि त्याच्या पुढचं लोकेशन तुम्हाला मठात गेल्यानंतर मी सांगणार आहे पुढे. अशा आपण आज 3 देवदर्शन करणार आहोत. आणि आता आपल्या श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झालंय. तर चला आपण जाऊया आता दादरला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला. तर आता मी स्वामींच्या मठामध्ये आहे आणि समोर आपले श्री स्वामी समर्थ. आणि खूप शांतता आहे मठामध्ये. तर अजिबात कसलाही आवाज नाही आहे, पूर्ण शांतता आहे आपल्या या मठामध्ये. आणि सकाळ आपल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलात तर खूप आनंदी आणि मंगलमय वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. तर मित्रांनो, आत्ताच आपल्या स्वामींचं दर्शन घेऊन झालं आणि आता आपण जाणार आहोत अंधेरीला इस्कॉनला जाणार आहोत. तर तिकडे इस्कॉनला म्हणजे आपल्या राधाकृष्णाच्या मंदिरात, हे इस्कॉन आता बोलतात लोकांना, तर तसं तर आपण जाणार आहोत राधाकृष्णाच्या मंदिरात. माझा मित्र गेलेला, मला सांगितलेलं की तिकडे खूप छान म्हणजे असं सुंदर असं मंदिर आहे. आणि तिकडे आपल्या देवदेवतांचे फोटोज आहेत. आणि तिकडे गेल्यावरती तिकडे व्हिडिओग्राफी अलाउड आहे की नाही मला माहित नाही. तर थोडं जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
आणि इथे पण जास्त मोठी व्हिडिओ काढत बसलो नाही, कारण का शांतता आहे सर्वीकडे. आणि उगा तिकडे जाऊन असं व्हिडिओ काढा वगैरे, थोडीशी शॉर्ट व्हिडिओ स्वामींच्या दर्शनासाठी काढली मी छोटीशी. आणि आता आपण जाऊया पुढे. तर इकडे पण फोटोग्राफीसाठी आणि व्हिडिओग्राफीसाठी अलाउड नाहीये. तर आता कोण नव्हतं तिकडे जास्त करून, म्हणून थोडस कोण ओरडलं वगैरे नाही, शांतता, सगळं जप जप वगैरे करत होते ना, त्यामुळे कोण काय बोललं नाही. तर चला आपण जाऊया आता अंधेरीला, आणि तिकडे गेल्यावर डायरेक्ट आपण भेटूया ट्रेननी. आपण आता दादरला जाऊन अंधेरीला उतरायचंय. तर चला. A few moments later. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी आपल्या इस्कॉन टेम्पल म्हणजे राधाकृष्णाच्या मंदिराची ते आलो आहोत. आणि आता आपण जाऊया आतमध्ये, आणि पुढच्या साईडला गेट आहे, तिकडून आतमध्ये जाऊया. आणि मी पहिल्यांदा जाणार आहे, तर तिकडे कसं काय, किती सुंदर मंदिर आहे ते आता आपण बघणार आहोत. तर त्या अगोदर मला इथे एक अपार्टमेंट, म्हणजे अपार्टमेंट नाही, असा एक प्लॉट आहे, असा छान एकदम मुंबईच्या ठिकाणी असं गावच्या सारखं घर बघाल ना तुम्ही, तर एकदम भारी. मी बघितलं, रिक्षातून उतरलो पहिलाच. आणि नाही, रिक्षातून नाही, मी आलो बसने. तुम्ही रिक्षा आलात तुम्हाला जास्त पैसे पडतील. 627 नंबरची बस आहे, ती तुम्हाला स्टेशनच्या बाहेर आल्यावर मिळेल. 627 नंबरच्या बसने तुम्ही येऊ शकता. तर समोरच प्लॉट आहे, तुम्हाला मी दाखवतो. हा प्लॉट आहे समोर, आणि एकदम छान दिसतोय बघा, कसं एकदम असं वाटतं गावच्या सारखं पूर्ण घर आहे. हे बघा, मध्ये मोठंसं भलं मोठं घर आहे, आणि साईडला पूर्ण मैदानासारखं. पण हे वडिलोपार्जित असेल पहिल्यापासून, त्यामुळे एवढी त्यांनी जागा बिल्डरला न विकता एकदम कशी एकदम सांभाळली आहे बघा. चला आता आपण जाऊया मंदिराकडे. आणि हे मंदिरचाच हा स्पेस आहे, आवार आहे, बाहेरचा आवार आहे. तर हे मस्त छान वाटलंय, फुलं पण एक नंबर आहेत. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो, प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, मंदिर बंद होतं 1 वाजता आणि मी पोचलो 1:30 वाजता. त्यामुळे म्हणजे कारण मला बस भेटली उशिरा, त्यामुळे मी 1:30 वाजता पोचलो. तुम्ही रिक्षा करून लवकर जाऊ शकता, ही तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती देतो आहे. आणि मी आता बसलो आहे जुहू बीचला. थांबा दाखवतो. हा आपला जुहू बीच सिनेमॅटिक शॉट घेतलेला आहे झाडाच्या मागून. आणि हा बघा जुहू बीच आहे आपला, आणि समोर आहेत ब्रिज. पण या ब्रिजवर तुम्ही चालू नका, नाही तर भेटणार नाही परत कोण. असं हे असं बीच आहे. सध्या बसलो मी बीचवरती, सुंदर असा बीच आहे, कचरा पण आहे. आणि काय जाऊ दे, आता काय बोलायचं आहे, लोकांना समजत नाही, कचरा कुठं पण टाकतात बघा. समुद्रात टाकला तरी समुद्र बोलतात तुमचा कचरा तुम्हीच घ्या, आम्हाला काही देऊ नका बाबा. तर हां तर आता थोड्या टायमानं आपलं इस्कॉन मंदिर, राधाकृष्णाचं मंदिर आहे, ते उघडणार आहे. तर मग आपण तिकडे जाणार आहोत. त्या काळांतरात आपण जरा इथे विसावा घेतलेलं बरं असेल, तर इथे जरा शांत बसतो, नंतर आपण भेटूया डायरेक्ट मंदिरात. तर आता इकडे इस्कॉन म्हणजेच आपल्या राधाकृष्णाचं मंदिर आहे, ते उघडलंय. आणि आता जायचं आतमध्ये लवकर लवकर, थोडा उशीर झालाय, घरी पण जायचं आहे. तर चला. तर आता आपण आलो आहोत आतमध्ये इस्कॉन टेम्पलमध्ये, आणि आता आपण जाऊया सरळ दर्शन घ्यायला राधाकृष्णाचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये आलो आहोत, आणि बाजूलाच श्रीकृष्णांच्या सर्व लीला आणि त्यांच्या जीवनात घडलेले सर्व प्रसंग दर्शवलेत. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे सर्व प्रसंग दाखवण्यात आलेत. आणि त्याच बाजूला त्याच संदर्भात आपल्याला माहितीसुद्धा दिलेली आहे, आणि खूप छान असं मंदिर आहे. आणि आता आपण जाऊया आपल्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी. समोरच आपल्या श्रीकृष्णांचा एक छानसा असा फोटो आहे बघा, किती सुंदर फोटो आहे. आणि तर समोरच आपल्या
राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचं दर्शन झालेलं आहे. आपल्या श्रीकृष्णांचंच अवतार रामरूपी श्रीकृष्णांनी अवतार घेतलेला तोच हा अवतार आहे. आणि किती सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि खूप भारी असं वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला. आणि भजनाची वेळसुद्धा आता होईल, पण भजन काही मिळणार नाही कारण का उशीर होईल घरी जायला. आणि खूप छान असा परिसर आहे मंदिराच्या आतसुद्धा आणि खूप प्रसन्न वाटतं आतमध्ये येऊन. तर आता इकडे सर्व पुस्तकं आहेत आपल्या श्रीकृष्णांच्या पूर्ण जीवन लिलेवरती. त्यातलं मी एक पुस्तक घेतलं आपलं हे वालं आणि एक भगवद्गीता घेतली आहे. हे बघा इथे. तर तुम्ही सुद्धा आलात तर नक्की हे घ्या, वाचा. एकदम शांत मनाने वाचलात तर याचा उपयोग म्हणजे तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. मन शांत होतं, मन स्थिर होतं. आणि मी पण वाचेन, मग तुम्हाला मी सांगेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये कधी की मला कसा वाटला, माझा अनुभव कसा असेल. तर हे घेतलंय मी ह्या काकांकडून, तुम्ही नक्की घ्या. इथे पण भगवद्गीता आणि कृष्णांच्या लीला कशा असतात यातली सर्व पुस्तकं घेतली आहेत. आणि हे आपलं सुंदर असं इस्कॉन आहे पूर्ण. इकडे शूटिंगला अलाउड नाही, पण आता ते बघत नाहीत म्हणून आपण पटकन जाऊया बाहेर. तर श्रीकृष्णाचं आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे.